नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुराण कथा या युट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांची मैत्री ही इतिहासात एक आदर्श मैत्री मानली जाते, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु तरी सुद्धा या मैत्रीला त्या काळामध्ये खूप विरोध झाला आणि याची कारणे कोणती कोणती आहेत आपण ते पाहणार आहोत। चला तर मग या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया कवी कलश आणि संभाजीराजे यांच्या मैत्रीविषयी। तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या मैत्रीला त्या काळामध्ये विरोध का झाला। बघा, यामध्ये त्याला खूप काही कारणे होती, जसे की सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक, एक ना अनेक कारणे होती। तत्पूर्वी आपण अगोदर कवी कलशांबद्दल थोडं जाणून घेऊया की कवी कलश नेमकं कोण होते। त्यांच्या अगोदरच्या जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी कवी कलश हे नाव मला वाटतं छत्रपती महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आग्रा भेटीपासून समोर आले आहे। जन्माने कन्नौजी ब्राह्मण असलेले हे एक उत्तम कवी होते। औरंगजेबाच्या उत्तरेतल्या आणि निष्क्रिय असलेल्या क्षत्रिय संघर्षाला कंटाळून स्वराज्यात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला। शिवाजी महाराजांना एकदा बघता यावं म्हणून दरबारात आले आणि महाराजांना अप्रतिम अशा काही कविता त्यांनी ऐकवल्या। या महाराजांना खूप आवडल्या। त्याच वेळी संभाजी महाराज जसे रणांगणात सूर्य बनून तळपत होते, विजेसारखी धार आणि चपळता त्यांच्या समशेरीत होती, तशीच त्यांची बुद्धिमत्ता आणि लेखन कौशल्य होते। संभाजी महाराजांनी हे कला जोपासून त्याला अजून धार यावी याकरिता थोरल्या महाराजांनी कवी कलशांना संभाजी महाराजांसोबत राहण्याची विचारणा केली आणि अशा प्रकारे शंभू कलश हे नवीन पर्व सुरू झाले। कवी कलश हे संभाजी महाराजांसाठी तिहेरी भूमिका वठवायचे। तर कोणती कोणती भूमिका बघा, काव्यलेखन करत असताना श्रोता आणि उत्कृष्ट कवी, 2 नंबरला आहेत वैयक्तिक संबंधात ते परममित्र होते आणि 3 नंबरला राज्यकारभार करीत असताना मात्र एक इमानी सेवक होते। अशा प्रकारे ते काय करायचे, तिहेरी भूमिका वठवायचे। सामाजिक कारण असे की बघा, त्या काळी वर्णभेद मोठ्या प्रमाणामध्ये होता, पण थोरल्या महाराजांच्या धाक, दरारा, दंडक, नियम आणि शिक्षा यामुळे सर्व आटोक्यात होते, पण छुप्या प्रमाणात होते। त्यामुळे ब्राह्मण आणि संभाजी महाराज ब्राह्मण म्हणजेच कवी कलश आणि संभाजी महाराज हे क्षत्रिय होते, यांच्यात मैत्रीसारखे अनौपचारिक नाते असण्यापेक्षा ते औपचारिक असावे अशी सुप्त इच्छा असायची। बघा, आता ऐतिहासिक काय आहे कारण, कवी कलश हे जरी ब्राह्मण होते तरी ते शाक्त पंथाचे उपासक होते, अर्थातच देवी महाकालीचे। देवी महाकाली म्हणजे प्रचंड शक्ती आणि ऊर्जेचा स्रोत, त्यामुळे त्याकरता असणारी उपासना पण तितकीच काठी किंवा कर्मठ। लोकांना या पंथाबद्दल जास्त माहीत नव्हते, त्यामुळे अफवा पसरायला किंवा मुद्दाम पसरवायला लागल्यात। त्यामुळे काळा जादू करणारे आणि आपल्या छत्रपतींना इजा किंवा त्रास देतील ही भोळ्या बाबड्या रयतेची भावना, त्याचमुळे हे सुद्धा कारण होते। पण अर्थातच ना संभाजी महाराज हे अवगुणी किंवा अविचारी होते, ना कवी कलश। आणि आर्थिक कारण बघा, हेच एकमेव खरे कारण होते जे आर्थिक कारण आहे ते। संभाजी महाराज म्हणजे जळजळीत निखारा, ज्याच्याशी वैर हे मरणच आणि हाताला धरायला गेलं तर आपलेच हात भाजणार। पण कवी कलशाचे नाते हे फार वेगळे, वर सांगितल्याप्रमाणे हे तिहेरी भूमिका बजावत। त्यामुळे राज्यकारभारात आपल्या स्वामींचा शब्द अंतिम मानून ते सांगतील तेच करायचे आणि तसेच करायचे, हीच त्यांची भूमिका। त्यामुळे जसे थोरल्या महाराजांचे निधन झाले तसे स्वराज्यात बेबंदशाही आणि फंद फितुरीला फाटा फुटल्या, कारण हयात अनेकांचे आर्थिक आणि मनापणाचे हीच संबंध गुंतले होते। त्यातच सत्तेची महत्वाकांक्षा, त्यातच छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांना कविराज आणि छंदोगामात्य हे किताब दिले। काना मागून आला आणि शहाणा झाला, याप्रमाणे कवी कलशांबद्दल मैत्रीला विरोध करणाऱ्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि अर्थातच नंतरचा इतिहास आपल्या सर्वांना माहीतच आहे। चला तर मग, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला
कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. अशाच प्रकारच्या अनेक माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग, धन्यवाद.